अरे बापरे! किती हा गर्दा झालाय. आपल्या बायकांचं असंच असतं ना, किती पण गर्दा होऊ द्या, किती पण आवरू द्या आणि लगेच 4-5 दिवसानंतर ना सगळं सारखंच होऊन बसतं. माझ्या तरी बाबतीत असंच होतं. कपाटामधला गर्दा असू द्या किंवा इतर ठिकाणचा घेतेत आणि लगेच जागच्या जागीच ठेवून देतेत. मग बाकीचा गर्दा सगळा तसाच 4-5 दिवसानंतर किती आवरलं तरी सगळं सारखंच होऊन बसतं. मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की ते खूप गर्दा झाला. तर माझं जे मशीनचं साहित्य आहे ना, या डब्यामध्ये मी सगळं ठेवून घेतलं आणि बाकीचं जे आहे ना सगळं व्यवस्थित लावून ठेवलं. आता हे ना किती पण आवरू द्यात, फक्त 2 ते 3 दिवसच चांगलं राहतं. 4थ्या-5व्या दिवशी सगळं सारखंच होऊन बसतं. त्यानंतर मग इथलं सगळं झाडून पुसून घेतलं आणि गंधपरीने सांडला होता तो सुद्धा पुसून घेतला. मशीन सुद्धा पुसून घेतली कारण खूप घाण झाली होती. हे सगळे कामं रोजचे रोज करतो, पण जेव्हा म्हणजे डीप क्लिनिंग म्हणतो ना, सगळं आत खालून वरून जे असतं ना ते राहून जातं. वरचे वरी आपण रोजच करत राहतो. मग त्यानंतर ना सगळं आवरून झाल्याच्यानंतर पिल्लू शाळेतून आला होता, भिजून आला होता. त्यानंतर मग आम्ही शेवयाचा भात बनवला. त्यानंतर मुलांचा अभ्यास घेतला. असा गेला माझा आजचा दिवस.